धुळे लोकसभा मतदारसंघासाठी कालच मतदान प्रक्रिया पार पडली। या लोकसभा मतदारसंघामध्ये 18 उमेदवार हे रिंगणात होते आणि यांची ही मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। या ठिकाणी जवळपास धुळे जिल्ह्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 1969 मतदान केंद्र होते आणि या ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली। जवळपास 20,22,000 मतदारांपैकी जवळपास 11,31,000 मतदारांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे। जवळपास 55.94% हे मतदान झालं असून आता या सर्व मतपेट्या या ठिकाणी आपण बघू शकता की नगावबारी परिसर आहे धुळे शहरातला, त्या ठिकाणच्या या गोडाऊनमध्ये या मतपेट्या सील करण्यात आलेल्या आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। CRPFचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। बंदूकधारी हे CRPFचे सर्व जवान आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या ठिकाणी जे काही सुरक्षा म्हणून या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये हे सर्व मतदान केंद्र हे दिनांक 4 जूनपर्यंत राहणार आहे आणि 4 जूनला या ठिकाणी ह्या मतपेट्या उघडून या ठिकाणी हा निकालाची प्रक्रिया सुरू होणार आहे। काल सर्व मतदारसंघामध्ये अत्यंत शांतपणे काही किरकोळ घटना सोडल्यास मतदान प्रक्रिया पार पडली आणि या ठिकाणी जे काही 18 उमेदवार आहे यांचं भवितव्य या मतपेट्यांमध्ये कैद झालेलं आहे। 4 तारखेला आता यानंतर जो निकाल लागेल तो नक्की ठरणार आहे। मनीष मासुळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।